नवीन सरकार जे आलेलं आहे हे सरकार लोकशाही विरोधी आहे असं आमचं म्हणणं आहे। 1982 ते 84 ची जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करणे यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं विधानमंडळावर मोर्चा काढण्यात आला, ज्यात आंदोलकांनी आपली विस्तृत मागणी प्रसार माध्यमांसमोर ठेवली। आम्ही चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर वनवृत्तातून इथे आलेलो आहेत। आम्ही 2008 चे कर्मचारी आहोत आणि 2005 पासून जी जुनी पेन्शन योजना बंद झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही जंगल क्षेत्रामध्ये, पहाडी क्षेत्रामध्ये किंवा जिथे व्याघ्र आहेत त्या म्हणजे अतिशय अशा समस्याग्रस्त किंवा क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहोत आणि आमच्या जीवाची इतकी रिस्क आहे म्हणजे वाघाचं संगोपन करणे आणि प्रत्यक्षात तिथे जाऊन म्हणजे कर्तव्य करणे। त्याच्यामुळे आमची जी फॅमिली आहे या फॅमिलीला कुठेतरी रिस्क कव्हर मिळण्यासाठी जुनी पेन्शन योजना अत्यंत गरजेची आहे आणि ती सरकारने लवकरात लवकर लागू करावी। सोबतच एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, शासकीय कर्मचारी क्लास 3 असो क्लास 4 असो, आर्थिक असमानता ही इतक्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्या समाजामध्ये, ती जर शासनाला दूर करायची असेल, कारण वरचे श्रीमंत लोक श्रीमंत होत चालले, गरीब गरीब होत चालले, जर पेन्शनर्स लोकांना क्लास 3 क्लास 4 कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जर लागू दिली नाही तर ही जी आर्थिक असमानता आहे ही वाढत जाणार आणि असा उद्रेक परत 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 उठत राहणार। त्याच्यामुळे शासनाने याची दखल घ्यायलाच हवी हा आमचा नवीन सरकार जे आलेलं आहे हे सरकार लोकशाही विरोधी आहे असं आमचं म्हणणं आहे। कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की विरोधी पक्ष नेता देण्यावरून सध्या जो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वाद सुरू आहे तो वाद आपण जर लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा विरोधी पक्ष म्हणून भाजप सत्तेत होता तेव्हा त्यांना विरोधी पक्षनेतेपद भेटत होतं, परंतु संख्या किती आहे हा निकष ठरत नाही, तर विरोधी पक्षनेत्याचा आवाज हा सरकारवरती एक विशिष्ट बंधन घालणारा आणि सरकारला नियंत्रणात ठेवणारा आवाज असतो। तर तो आवाज आमचा सुद्धा पोचला पाहिजे, यासाठी विरोधी पक्ष नेता सुद्धा पूर्वीप्रमाणे असला पाहिजे अशी आमची मागणी। नमस्कार, आम्ही वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आहोत। आम्ही SN मोर महाविद्यालय तुमसर जिल्हा भंडारा इथून आलोत आणि आमची जी मुख्य मागणी आहे ती आहे जुनी पेन्शन आम्हाला लागू केली पाहिजे, तो आमचा हक्क आणि अधिकार आहे। शासन बऱ्याच दिवसांपासून जुनी पेन्शन 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना देत नाही आणि त्या ऐवजी NPS, UPS अशा वेगवेगळ्या योजना देण्याचा प्रयत्न करीत आहे। आमचा हा साधा प्रश्न आहे की आमदार आणि खासदारांना जुनी पेन्शन योजना ते आता म्हणतायत की आम्हाला फक्त त्यामध्ये इन्क्रीमेंट लागत नाहीत, परंतु त्यांना आम्हाला जी देतायत ती योजना त्यांना देत नाहीत। तर हा दुजाभाव सरकारने बंद करावा आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना, निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशी पूर्वी होती त्या स्वरूपामध्ये त्यांनी ती दिली पाहिजे। जर ती दिली नाही तर याच्या नंतर सुद्धा आम्ही रस्त्यावरची लढाई लढू